रयत शिक्षण संस्थेच्या SSGM महाविद्यालयात आज दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी संविधान उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले। यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी व प्राध्यापक तसेच सर्व कर्मचारी यांनीही सहभाग घेतला होता। याबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर माधव सरोदे साहेब यांनी अधिक माहिती दिली। या उद्देश पत्रिकेचे वाचन प्राध्यापक डॉक्टर बाबासाहेब शेंगे यांनी विद्यार्थ्यांनी समवेत वाचन केले, तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सरोदे साहेब यांनी शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांच्या समवेत वाचन केले। या प्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागाचे इन्स्पेक्टर श्रीयुत नवनाथ बोरके साहेब, अधीक्षक सुनील गोसावी सर, ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर मोहनराव सांगळे सर, डॉक्टर बंडेराव तराळ सर, डॉक्टर वैशाली सुपेकर, डॉक्टर उज्ज्वला भोर मॅडम, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, प्राध्यापिका, उपस्थित मान्यवर यावेळी उपस्थित होते। गौतमान एंड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव। आपणास सर्वांना माहित आहे आजचा दिवस मोठा भाग्याचा आहे, कारण दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण संविधान स्वीकृत करून ते 26 जानेवारी 1950 पासून त्याची अंमलबजावणी सुरू केली आणि भारतीय संविधानात हा जो अमृत महोत्सव आपण तो साजरा करतोय, 75 वर्ष आपली पूर्ण झालेली आहे। त्यानिमित्ताने जे 24-25 ला 75 वर्ष आपले पूर्ण झाले आणि चालू वर्षी आपण तो महोत्सवही या चांगल्या प्रकारे या ठिकाणी साजरा करतो। जे काय शासनाने किंवा महाविद्यालयाने जो उपक्रम राबवण्याचं हाती घेतलेला आहे ते म्हणजे संविधान अमृत महोत्सव सन 24-25 साजरा करण्याबरोबरच चालू वर्षी 24-25 या अकॅडमिक वर्षी सर्व आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थी, त्याचबरोबर आमचे सर्व सिनियर प्राध्यापक, त्याचबरोबर ज्युनियरचे प्राध्यापक, टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ यांनी आज सकाळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्याचा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि सर्वांनी त्याचं आयोजन या निमित्ताने करण्यात आलं। आणि असा जो उपक्रम आहे हा शासनातच नाही तर प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक शिक्षक जे प्रत्येकाची ती एक जबाबदारी आहे आणि ज्यांनी आपल्याला मोठं एवढं हक्क दिलेला आहे, तर आपण जे भारताचे लोक आहोत, भारतीय एक सार्वभौमी आहे, समाजवादी असते, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचं, तर त्यांच्या सर्व नागरिकांस आपण ज्या काही गोष्टी करत असतो त्या प्रामुख्याने ह्या निमित्ताने होत असतात। फक्त 26 नोव्हेंबर हा दिवस न पाहता हा वर्षभर ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत संविधान सभेचे काही निर्णय त्यावेळेस अंगीकृत आपण केलेले आहेत, जे काही नियम आहेत ते अधिनियम पाळण्याचं काम आपण नेहमी करत असतो आणि आजचा तो दिवस आहे। ह्या दिवशी आमच्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, सिनियरचे विद्यार्थी असतील, ज्युनियरचे विद्यार्थी असतील, या सर्व विद्यार्थ्यांनी ही संविधानाची उद्देशिक सामूहिक असं वाचन केलेलं आहे। त्याचबरोबर आमचे सर्व सिनियर विभागाचे सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका आणि त्याचबरोबर ज्युनियरचे प्राध्यापक, प्राध्यापिका आणि ऑफिस नॉन टीचिंगचे जे कर्मचारी आहेत त्यांनी त्या उद्देशिकेचं वाचन केलेलं आहे। प्राध्यापिका डॉक्टर सुपेकर वैशाली, आज आपण संपूर्ण देशभरामध्ये 26 नोव्हेंबर हा जो दिवस आहे हा संविधान दिन म्हणून साजरा करतो। आजच्या या दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीनं जी राज्यघटना लिहिलेली होती ती घटना स्वीकारली आणि समाजामध्ये संविधानाची मूल्ये जपली जावीत, संविधानाचं ज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावं म्हणूनच आपण हा दिन संविधान दिन म्हणून साजरा करतो। या संविधान दिनाच्या दिवशी इथे मनोगत व्यक्त करावं असं वाटतं की आज आपल्या भारतीय राज्यघटनेसमोर अनेक प्रकारची आव्हानं निर्माण झालेली आहेत। मग ती जातीशी संबंधित असतील, धर्माशी संबंधित असतील, मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी वेगवेगळे मुद्दे समाजासमोर येतात, समाजाचं मानसिक आरोग्य बिघडवतात। परंतु आपली भारतीय राज्यघटना ही इतकी भक्कम आहे की सहजासहजी ती राज्यघटना कोणीही बदलू शकत नाही आणि सर्वसामान्यांचा जो विकास किंवा जनतेचे जे मूलभूत हक्क आहेत त्या मूलभूत हक्कांची तरतूद सुद्धा आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये आहे। आजच्या या दिनी एक शिक्षक म्हणून मला फक्त एवढंच आवाहन करावं असं वाटतं की समाजातील जास्तीत जास्त लोकांनी संविधानाचं वाचन केलं पाहिजे,
संविधानातल्या तरतुदी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि आपण ज्या लेवलला काम करतो तिथे आपण जागृती केली पाहिजे. समाजातल्या इतर लोकांमध्ये सुद्धा जनजागृती निर्माण करण्यासाठी आपण योगदान दिलं पाहिजे. आज मला इतकंच म्हणावंसं वाटतं. इथे मला ही जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानते. धन्यवाद.